नमस्कार मैत्रिणींनो, स्त्री शरीराची उत्पत्तीच अपत्याचे धारण आणि पोषण या महत्त्वाच्या कार्यासाठी झालेली आहे आणि हा स्त्रियांचा युनिकनेस आहे. आज टेक्नॉलॉजी कितीही पुढे गेली, IVF सारखे तंत्रज्ञान आले, टेस्ट ट्यूब बेबीसारखे तंत्रज्ञान आले, तरीही 9 महिने गर्भाचे धारणसाठी गर्भाशय हे लागतेच आणि स्त्री शरीर हे लागतेच आणि जन्मानंतरही स्तन्य रूपाने गर्भाच्या पोषणासाठी स्त्री ही लागतेच. अशा दोघंही गोष्टींसाठी अपत्याचे धारण आणि अपत्याचे पोषण यासाठी स्त्रीचीच आवश्यकता आहे आणि परमेश्वराने स्त्रियांची रचनाच अशी सुंदर केलेली आहे की हे कार्य त्याच करू शकतात. तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये स्त्रियांची शारीरिक रचना आणि शारीरिक क्रिया नॉर्मल राहण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आणि ॲडॅप्टेशन म्हणजे उत्क्रांती पण स्त्री शरीराची अशीच झालेली आहे की जेणेकरून हे दोघंही कार्य स्त्री खूप व्यवस्थितपणे निभवू शकेल. आणि संस्कारित पुढची पिढी निर्माण करण्यासाठी एक आईच मुलांना खूप चांगल्या पद्धतीने घडवू शकते. असं करत असताना स्वतःच्या शरीराची सुद्धा निगा राहणं, मुलं मोठे झाले म्हणजे स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष केले तरी चालेल असा विचार सोडून स्वतःच्या शरीराचीही तेवढीच काळजी घेणं, जेणेकरून आपण चांगले असू तर आपलं कुटुंब चांगलं राहील. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. धन्यवाद.